मॅडम ही आपल्या इथले आहे का? हिला अगं बाई तुला आमच्या आजच्या ह्या छान असा आमच्या या विद्यापीठामध्ये हा कार्यक्रम सुरू आहे आणि तुला या कार्यक्रमाचं आमंत्रण हिला दिलतं का सर? सर नाही दिले म्हणजे अगं आमचा सुंदर कार्यक्रम सुरू आहे ना मुलांना? मग तू इथं कुणाला ग शिवा देत आलीस? तिकडे मला फेरवाच्या फोकाला मारायला लागला. हळू सांग. हे सगळे हॉटेलच्या पोरांनी धावा म्हणायला लागले. तर ह्याच्या ढोलकीच्या आवाजानं कुणाला आवाज जाईना. आलाय त्याला 1 तास उशिराने लागलाय पडवायला ढोलकी. ए बाई मी काय म्हणते माहिती आहे का? अगं तुला एवढं वैतागायला झालं तरी काय? बाई तुला सांगते मला नग 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 नग. अगं पण तुला काय नग? नवरा नको ग बाई मला दाखला नको ग बाई. फाटकीच चोळी फाटके तुटकीच चोळी. मॅडम बाय काय साफ खोटं बोलायला? तुम्हाला हे फाटकं दिसलंय का मुलांनो? चांगलं लाल भडक नवं कोर लुगडं नेसून आल्या. मॅडम बहुतेक तुमच्या घरात आणलं का काय चोरून? तुमचंच आहे ना? हा. आणि आपल्याशी खोटं बोलायला आले? अगं आडवी येत होते तिथं आमच्या आडकी मॅडम गाठ पडल्या. कोण कोण गाठ पडल्या? आमच्या आडकी मॅडम. तुला वय म्हणजे तुला थोडक्यात सांगू का? हा. शिवाजी विद्यापीठामधल्या आमच्या एसीच्या थोडक्यात त्या आमच्या आईच आहे. मॅडम. हो मॅडम. बर जरा कार्यक्रमाला चालले विद्यापीठाच्या एखादं लुगडं बॅगेत असलं तर द्या की. मॅडम नवं कोर लुगडं काढून दिलं. मॅडमसाठी टाळी वाजवा टाळी वाजवा. अगं पण मी काय म्हणते बाई माहित आहे का? इथं आमच्या विद्यार्थ्यांना तुम्हाला किती वेळ वेट करावं लागलं रे? 1.5 तास बसले ते माझ्यासाठी. मग तुला आमच्या या विद्यापीठच्या कार्यक्रमाला यायला वेळ का झाला? अगं ते कसं झालं माहितीये का काळ तोंडे? काय म्हणले? काय म्हणलीस? काळ तोंडे? ए काळ तोंडे तुझा बघ तुझा तुझा बघ. अगं 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 माझा बा नाही तुझा नवरा का? तर असू दे तुला सगळी एकच आहे ग बर. मी काय म्हणते तू नीट बाय जरा वात्रट दिसतंय बरं का मुलांना आडाणी येते. बरं असू दे. मी काय म्हणते तुला आमच्या या विद्यापीठामध्ये कार्यक्रमाला यायला वेळ का झाला? आता काय म्हणलो हॉस्टेलच्या पुरी जरा मॉडर्न आहे आणि जरा जर माझ्या सगळ्या बहिणी आणि माझी भावंड इथं जमले. बर 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 बर. म्हणून काय झालं मी हुपरीला गेले. हुपरीला गेलीस? तिथे माझ्या 2 जुळ्या बहिणी आलेत काय?
आले अबे इथे बर बर एकदा माझ्या खुळ्या माझ्या जुळ्या बहिणीसाठी टाळी झाली. जुळ्या म्हणलं जेवाय गेलती का मग त्यांच्याकडे काय म्हणली जेवाय गेलती का त्यांच्याकडे जेवाय नाही ग बर मग त्यांची एक मैत्रीण आहे वैष्णवी म्हणून बर मैत्रिणी असू दे असू दे हा तिच्या बुट्टी पार्लरला आपण काढायला गेली काय म्हणलीस अनेकदा सांग कुठं गेलतीस हे दीदी काय झालं हसाय तू काय करतेस आता ए आणि नुसतं नाही आपण काढली बर पैसे देऊन आपण काढून आली नुसती अगं बाई मला ऋषीवाणी सवय बा मी फुकट काही करत नाही बा होय ना बर थांब थांब अगं बाई त्याला काय म्हणतात मुलीनं आणि त्या बाईने डब्यातनं एवढी वाळू काढली आणि सगळं तोंड चढून काढलं त्या बाई अगं बाई गरम लागायला गरम गरम लागले का त्याला ब्युटी पार्लर म्हणतात कसलं तसलंच करून आलीस का मला बाई जरा अडाणीच दिसते अगं फाटके चलुगडे हा टकीच चोरी मी काय म्हणलं माहितीये का सर? हा फाटका असावं पण ते नेटका असावं हा. त्याला धुवावं शिवावं आणि मग लेवावं आता धमकले सर तुम्हीच मला सांगा मी लेण्याजोगी नाही का शिवण्याजोगी नाही का साडी घालण्याजोगी नाही अगं बाई, अगं त्याला शिवाया तो राहणार कळण्याची भाकर आणि आंबाड्याची भाजी काय म्हणलं बाई आणि कळण्याची भाकर आणि आंबाड्याची भाजी वा 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 बाई तुम्ही कळण्याची भाकर आणि आंबाड्याच्या भाजीचं नाव काढलं माझ्या तोंडाला पाणी सुटलं तोंडाला पाणी सुटलं हा पण मी काय म्हणते माहिती आहे का इथल्या पोरासनी माहिती कर का कळण्याची भाकर आणि आंबाड्याची भाजी हे साधी पोरं नाहीत कोल्हापुरातली पोरं टाळी वाजवा पण मी काय म्हणते बाई माहिती आहे का तुला हा, ते काय असेल ते तिकडे पुण्या मुंबईकडे लंगड्याची वरात भैऱ्याच्या दारात बाई जरा अडाणीच दिसते अडाणीच दिसते सर बाई जरा अडाणीच आहे जरा तोंड सांभाळून बोल काय झालं तोंड सांभाळून बोल तू अडाणी आहेस अडाणी माझ्या कराट्याच्या 8 परीक्षा झाल्या जरा तोंड सांभाळून बोल किती कराट्यात माझं उपांत्य विशारद झालंय सांगा सर तिला जरा कराट्यात उपांत्य विशारद झालंय मग तर तू पाकच अडाणीस अगं हा मी 8.5 लेकराची आई झाले तर आणि मी अडाणी दिसते व्हय काय म्हणलीस 8.5 लेकराची आई बरं आता इथं आमचा बराचसा शिक्षक स्टॉप पण आहे हा. 1 ते 8 पर्यंत सर आपल्याला माहिती आहे हे बाई तर रिक्षा स्टॉप काय बी बोलू नको रिक्षा नाही म्हणलं ग कसा रिक्षा स्टॉपचं नाव काढायला शिक्षक स्टॉप म्हटलं मी. हा. हा तू अडाणी आहेस ना त्यामुळे तुला समजलं नाही तर आम्हाला 1 ते 8 माहित आहे हा. सर पण ही 8.5 काय भानगड आहे अगं कसं आहे माझी पोरं लय मोठमोठ्या होऊन द्यावा काय सांगते सगळी बाहेरच्या देशात नाव आलं अरे वा वा, वा. तर सांग बाईची पोरं मोठ्या हुद्द्यावर दिसत आहेत सर कोण शिक्षक असेल कोण अधिकारी असेल तुझा नंबर 1चा मुलगा काय करतो ग बाई अगं त्या पोराचा तर लय मोठा बिझनेस वा वा म्हणजे व्यावसायिक आहे तो मुलगा त्याला बघून तर तुला 15 वर्ष झाली किती 15 तुला तर झालं 15 वर्ष असं म्हणजे तुझ्या लग्नाला 15 वर्ष झाली का असं म्हणलं मी. मग काय हा काय करतो का तू मुलगा मोठ्या उद्यावर विद्यापीठाच्या बिटाडावर त्याचा पोस्टर काय म्हणले सीबीएस स्टँडवर गेला त्याचा पोस्टर अरे वा 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 वा, व्यावसायिक असणार. महानगरपालिकेत गेला त्याचा पोस्टर वा, 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 वा. सगळीकडे माझ्या पोराचा फोटो घाल्या बाईच्या एका मोठ्या मुलासाठी टाळ्या वाजवा जोरात. वा, 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 वा. काय करतो तू तो? आणि त्या पोस्टर खाली लिहिलेला असतो चोरापासून सावधान नंबर 2 त्याचं तर नाव काढ नको काय म्हणले त्याचा तर फक्त 2च महिने बिझनेस 2 महिने 2 महिने मिळवतो बर आणि
तो वर्षभर बसून खातो. हा हा म्हणजे मोठा तोही व्यवसाय साधी सुधी नोकरी नाही. बर काय करतो रे तो? ते उन्हाळ्यात गाडी गाडीत फक्त बाकी काय चांगले होते आणि नंबर 3 त्याचं तर ते गरीब आहे बिचार. गरीब आहे होय. ते माझ्या मनी गरीब आहे बिचार. हा तुझ्यावानी गरीब आहे गरीब आहे. काय करतं ग ते? काय नाही ग ते बिचारा लय मोठा साधा बिझनेस आहे घरगुती. घरगुती होय. बर सोशल वर्क असेल ते. सोशल वर्कर. हा सोशल कसं वर्क करतो? बर काय करतो ग तो? सोशल वर्कर काय करतो? सांगायचे हा ते केस फुगं ऐकतो बिचारा. धन्य झाले तुमच्या अडाणीपणात. कळली तुमची 3 मुलं काय करतात ते. आणि मग अशी पोरं 8 आता बाहेरच्या देशात. हा 8 पोरं बाहेरच्या देशात 8 पोरं बाहेरच्या देशात आणि अर्धा आत्ता पोटात आहे त्याला 8.5 म्हणते. म्हणजे बाईने सरकारचा लाल त्रिकोणचा चक्का चूर केलेला आहे. अगं त्या त्रिकोणाच्या प्रत्येक कोपऱ्यात माझं पोर आहे. काय सांगू? बरोबर असते पण मी काय सांगते माहिती आहे का बाई? हा. तू जरी अडाणी असलीस तर समजून घे. कारण ह्या मुलं जन्माला घालणं फार महत्वाचं नाही, पण त्या झालेल्या मुलांचं संगोपन करणं, हा. त्यांचं शिक्षण आलं, हा. त्यांचं वाढवून आलं, हा. बरोबर आहे ना, त्यांचं आरोग्य आलं, शिक्षण. हा शिक्षण आलं, याच्यासाठी तू शिकलेली पाहिजे. अगं माझ्या बानं कधी मला शाळेची पायरी दावली नाही. तू म्हणते वय मला शिकलेली पाहिजे म्हणून. अगं पण मी काय म्हणते माहिती आहे का? तुला दिवसा नाही शिकता आलं तर दिवसा म्हणजे आता ही आमची मुलं जशी शिकतात हा. तसं तुला शिकता नाही आलं हा. तर रात्रीची शाळा म्हणजे नाईट स्कूलला तू जावं. आता तुम्हाला सांग सकाळी उठावं कवा, सडा रांगोळी कधी करावा, त्या खेरड्याचा डबा कधी करावा, पोरं बाळाला शाळेत कधी घालवावा आणि निजावं कवा आणि तुझ्या रात्रीच्या शाळेत जावं कवा. बाई, राहू दे. पण तू मगाशी काय म्हणलीस? काय? कळण्याची भाकर आणि आंबाड्याची भाजी. हा हा. अगं बाई ही कळण्याची भाजी आणि कळण्याची भाकरी आणि आंबाड्याची भाजी अशी लागते. हा. ती अशी लागते. हा. कशी लागते? कशी? लय गोड लागते बघ. अगं गाचपान ढवळे कवा तर खाती म्हणून तुला वाढ लागते. बघ माझ्याकडे रोज खा पोटात तसा आकडा उठतोय बघ. अगं बाई मग त्याला बिघडलं कुठं? काय म्हणली? अगं ती अशी भाकरी आणि भाजी करायला बिघडलं कुठं? त्यावर तेलाची धारच नाही. छप्पर अनमोडकेच घर तुटकेची छप्पर. वा बाई वा बाई बाई गाती मात्र सुंदर बर का? हो. गाडी वाजवायचं तुझ्यासाठी. मी काय अगं म्हणते? माझं गाणं सुंदरच आहे. होय ना? मग आमच्या ठाकूर देसाई सरांकडे शिकते ना मी म्हणून. अरे वा वा, त्यांच्यासाठी एकदा टाळी वाजवा. माझ्या सरांसाठी काय वाजवा एकदा. मी काय म्हणते बाई माहिती आहे हा. का? आहे त्या घरात हा. आहे त्या परिस्थितीत आपण आपल्या जोडीदाराशी संसार करावा. सुख दुःख येणार जाणार. स्त्री पुरुषांचं एकचित्त तिथे लक्ष्मी नांदे नवनीत आणि स्त्री पुरुषांचा हिरा भोपळा तेथे लक्ष्मी करे कंटाळा. तर या ए बाई हे काय बडबडलीस? फाड 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 जरा इसकडून सांग. एवढं जड नाही कळत आपल्याला. अगं बाई मी आता काय म्हणलं माहितीये का तुला? स्त्री पुरुषांत एकचित्त तिथे लक्ष्मी नांदे नवनीत हा. आणि स्त्री पुरुषांचा विळा भोपळा तेथे लक्ष्मी करे कंटाळा. बरोबर बरोबर आता कळलं मला. हा तेच कळलं ते का? लक्ष्मी लॉटरी काढल्यावर पप्पानं विड्यानं मारलं होतं मला खरंच. अगं ती लक्ष्मी नाही ग बाई. हा. तू म्हणजे घरची लक्ष्मी बरोबर आहे हा. का? मग आपल्या नवऱ्यासोबत न अगं भांड हाय त्या परिस्थितीत नांदे असते. मग बिघडलं कुठं? त्या देवाला देव घर नाही. मला नवरा नाही. आपण आता सरते शेवटी कार्यक्रमाकडे चाललेला आहे. हा. पण मी काय म्हणते माहितीये का सर? हा. आजपर्यंत
महाराष्ट्राच्या बाहेर गेलो, पण आज इथं तुमच्या या स्टेजला आम्ही विद्यापीठाच्या स्टेजला मला काही नवीनच बाई बघायला मिळाली. लांब नका उगा माझ्या फिगरला शिवू नको. तर करून मेंटेन करा तर उगा झटके. बघा बाई, असं तर मी काय म्हणते माहिती आहे का सर, जवळ ये की हा. ये जवळ. हिच्यात आणि माझ्यात काय फरक दिसतोय का? हा बरोबर, ही जरा काळा तोंडी आहे, तरी ठीक नाही. माझी आई असली नाही बाई. मग कसं? माझी आई लई सुंदर आहे दिसत होय ना? कशी आहे? नाही हा कशी आहे? काळी नाही तुझ्या वाली. होय ना? हा बरं इकडे इकडे. ही मुलीनं आता तुम्ही सांगा, हिच्यात आणि माझ्यात काय फरक आहे का? हा आता काय तुम्हाला फरक दिसत ना? हे कुठला परिणाम आहे माहितीये का? हा. लाडकी बहीण योजना. वा वा. मी काय म्हणते माहितीये का, आज पातूर लय बाया बघितल्या हा साध्या आमच्या साध्या भाषेत, हा. पण ही मिशीवाली बाई सर तुमच्या या स्टेजवर आल्याने पहिल्यांदा बघितली. तुझ्या या मिशीचं रहस्य सांग ऋषिकेश दादा. मिशीवाली बाई त्याला काय सांगते, त्याला पाड झाली मी आपण. तो वैतागलाय मला. तुझ्या काय मिशीचं गोड रहस्य सांग. काय उघडच केलं बाई, मीच गेले बसायला आणि मलाच लावलं घासायला, असं झालं. काय झालंय पुरानो ते कसं आहे तुम्हाला, थांबा जरा मोरे गेला. ही माझ्या वडिलाची पोरगी, बहीण बहीण माझी बहीण. आणि अतिशय सनईसारखा ह्या माऊलीचा आवाज आहे. एकदा माझ्या दिदीसाठी टाळी वाजवा. तशा माझ्या या दोन बहिणी आहेत, त्यांच्यासाठी सुद्धा टाळी वाजवा. ह्या दोघी माझ्या चुलत बहिणी आहेत. आणि मग काय झालं, ही ह्या जरा या सगळ्या देखण्या झाल्या. हा. ह्यो बिल्डर जरा देखण्याचा आहे आमचा, नाही असं नाही. हे जरा आईवर गेलेत म्हणून मी हाल देखणे झाले. हा. काय म्हटलं मी, आईवर गेले म्हणून देखणे झाले. हा. माझं वेगळं काय नाही, मी जरा बावर गेले म्हणून खुशी आलो. तुमची जरा ब्युटी कसली आहे? काय तुमची ब्युटी आता हे ते सगळं नॅचरल ब्युटी आहे. साधं नॅचरल मोरा आंब्याच्या बनात उगत नाही. हा. बरं असू दे बाई, आता आम्हाला वेळ होते, आम्ही कार्यक्रमाच्या आता शेवटच्या टप्प्यापर्यंत पोहोचलेलो आहोत. बर आता मला सांग, तुझं शेवटचं मत काय आहे? माझं शेवटचं मत आहे मुलांनो, हा ऐका बरं का. थांब जरा, मागाच्या बघतोय संभाळाला डुबुक डुबुक डुबुक. तुला काय कळतं का रे, संसारातलं काय येतं का तुला? काय येतं का तुला? माहितीये मला काय माहिती? ते काय माहितीये का संसाराचं. हा जर संसारामध्ये जर सारखं जर भांडण जर होत असेल तर काय होतं माहितीये का? काय? मगाशी तुम्ही काय म्हणलं, हा ज्याचं बायको संग वाकडं हा तो खाईल चुलीची लाकडं, हा आणि जो बायकोचा होईल दास हा तो खाईल सोन्याचा घास. बरं बरं, आता आपल्या संबळवाल्या ओ दादा वडील, त्याला 200 रुपये वाढव द्या बरं का. द्या, चांगलं. मी काय म्हणते, आता अवधूत पवारने सांगितल्याप्रमाणे आता तू नवऱ्यासंग भांडणार नाहीस ना? नाही नाही माय ना, अगं बाई तीच बर लुगड्यासाठी हातवर नवरा पोडा इडी का खोळी नाही. पण ह्या बाईवर तुमचा विश्वास आहे का? ए त्या विश्वासाचं नाव काढू नको. का गं? त्यानं तर घात केलाय सगळं. म्हणजे 7वा नवरा आहे माझा तो. अहो तुम्ही हसताय, खरं हे संता घरचं भारूड आहे. म्हणून संत सांगतात, अन काजळ कुंकू लेवून गेले हे. अन काजळ कुंकू लेवून गेले केतकीच्या गपना. अन 12-16 पोर झाले पण त्याला येईना. मस्तपैकी एक कोडं घालूया की माहिती का, बंदिस्त मध्ये अडकूया हिला. असं करा, हिला हिच्या नवऱ्याचं नाव घ्यायला सांगूया का? कुठल्या नवऱ्याचं?
जे आत्ता आत्ता म्हणजे जे आता सिमला रेंज त्या सिमला मस्तपैकी झकास असं तुझ्या नवऱ्याचं आहे नाव घे. पोरांना नाव घेतलं पाहिजे. अरे मिशा बघून तर नाही म्हणा की काय. असू दे घे. जुन्या आठवणींना उजाळा दे. अजून नाव घ्यायचं का? हा ऐका. हा खन खन गुदळे आणि मन मन माती. झालं का? चालूच नाही केलं ढोल्यात. ते ऐका तर नाव घेते. नाव कशाला म्हणते ऐक जरा. खन खन गुदळे मन मन माती बुरुज खनला अर्ध्या राती त्यात निघालं माणिक मोती राजाने दिलं राणीच्या हाती राणीने ठेवलं पलंगाच्या गाती. अंग्रेज लोक भरतार कुठे गेला आंघोळीला गेलं जीव वाट त्याला लाज वाटते मला नवरा काय केला पान खान खायला कांडून कुंडून पंचमी केली काढता काढता लागला डोळा लगेच आला पोळा पोळ्याचे काढते गुंडे गणब आले वाकड सोंडे पंचायतीचे मोदक लाडू लक्ष्मीला जीव वाढू लक्ष्मीची पाडू गाठी लगेच आले पित्रपाठी नसते डाळ घाटाला घालते माळा घाटात बसते गठी शिलंगणाने केली दाटी शिलंगणाचं लेके लेणं दिवाळीने केलं येणं दिवाळीची लावते 25 आली 29 लावते नाग देवा सक्रातीने केला धावा सक्रातीची घेते सुगत पुन्हा आले दुगत पुणे वेस्तीमते कणिक शिमगाला आणि शिमग्याचा खेळते रंग आदमीची काढते सुजी आणि पायलीचा काढते गरा ऋषिकेश देशमाने हात जोडून सांगतो एक झालं की ऑपरेशन करा.